नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. 100 कोटी वसुली प्रकरणाची लिंक ठाण्यात पोहोचली. ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. संतोष जगताप हे अनिल देशमुखांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जातं. न्यायालयाने संतोष जगतापला 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ठाण्यातील वसंत विहार इमारतीमधून त्याला अटक करण्यात आली. दरवाजा उघडत नसल्याने सीबीआयची टीम थेट दरवाजा उघडून आत गेली आणि संतोष जगतापला अटक करण्यात आली. बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, या 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये आता संतोष जगतापला ठाण्यात अटक करण्यात आली. कोण आहे हा संतोष जगताप? हा संतोष जगताप ह्याच्याबद्दल सीबीआय सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अनिल देशमुख यांचा जो एक गट होता त्या गटापैकी हा खूप जवळचा व्यक्ती आहे असं सीबीआयचं म्हणणं आहे. ठाण्यातल्या वसंत विहार सोसायटीमध्ये राहत होता, 22 मध्ये राहत होता. पोलिसांनी याला शरण येण्यासाठी सांगितलं होतं, कारण का बराच काळ पोलीस याच्याकरता थांबले होते की याला विनंती करत होते की तू अशा तुझ्याबद्दलचं आमच्याकडे माहिती आहे, तर तू आम्हाला तुझा तपास करायचा, तुझी चौकशी करायची, तर तू सहकार्य कर. हा दरवाजा खोलत नव्हता म्हणून ह्याला दरवाजा तोडून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढलं आणि त्याला ताब्यात घेऊन मुंबईला घेऊन गेले. काल साधारण मध्यरात्री ही कारवाई झालेली आहे आणि या कारवाईनंतर या अनिल देशमुख प्रकरणामध्ये आता एक वेगळं वळण लागेल असं दिसतंय. कारण का जे 2 खासगी सचिव, एक खासगी सचिव आणि एक शासकीय सचिव असे अनिल देशमुख यांच्या 2 सचिवांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर पुढचा भाग जो आहे त्याचा आपल्याला माहिती की जवळपास काही कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या बेनामी कंपन्यांतून ट्रान्सफर केले गेलेले आहेत. त्याही पुढे जाऊन ज्यावेळेस 100 कोटी वसुली प्रकरणी आणि परमवीर सिंग यांनी आरोप केला होता अनिल देशमुख यांच्यावरती, तर त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई आहे असं बोललं जातंय. त्यांचं सागर जगताप याचा रोल काय आहे, याची भूमिका काय आहे ही अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. मात्र सागर जगताप हा जो सुमात्र संतोष शंकर जगताप ही जी व्यक्ती आहे याला अत्यंत अनिल देशमुख यांच्या जवळच्या गोटातील व्यक्ती असल्याचं बोललं जातंय आणि सीबीआयने त्याच पार्श्वभूमीवरती संतोष शंकर जगताप याच्यावरती कारवाई केलेली आहे. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. तर संतोष जगताप हा अनिल देशमुखांचा निकटवर्ती असल्याचं कळतंय. सीबीआयच्या सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते त्याला ठाण्यातनं वसंत विहारमध्ये तो राहायचा, तिथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये जी पुढली अटक झाल्याचं आपण पाहतोय ती संतोष शंकर जगताप नावाच्या व्यक्तीची आहे. संतोष जगताप हे अनिल देशमुखांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे. न्यायालयाने संतोष जगतापला 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ठाण्यातील वसंत विहार इमारतीतून त्याला अटक करण्यात आली आहे. दरवाजा उघडत नसल्यानं सीबीआयची टीम थेट दरवाजा उघडून आतमध्ये घुसली आणि संतोष जगतापला अटक करण्यात आलेली. आता संतोष जगतापच्या चौकशीतून कोणते महत्त्वाचे खुलासे होत आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात सीबीआयने याबद्दल पूर्ण माहिती देऊ केलेली नाही, पण सीबीआयच्या सूत्रांकडून आपल्याला जे कळतंय ते अर्थात संतोष जगताप हा अनिल देशमुखांचा निकटवर्ती आहे. पुढे पाहूयात, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ जो आहे तो संपेना. आरोग्य विभागाच्या ड गटाचा पेपर जो आहे तो फुटलाय. अनेक ठिकाणी पेपर गठ्ठ्यांचे सील तुटलेले बघायला मिळाले आणि पुण्यामध्ये पेपर फुटीचा प्रकार जो आहे तो समोर आला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेत. विद्यार्थ्यांनी यापूर्वीही क गटाचा पेपर फुटल्याचं समोर आणलं होतं. हा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि आता ड गटाचा आरोग्य विभागाचा जो पेपर होता आजच्या दिवशी पुण्यामध्ये पार पडलेला आहे तो देखील फुटल्याचं समोर आलं आहे. आणि याविषयी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे. आरोग्य विभागाचा हा ढिसाळ कारभार जो आहे तो समोर आल्याचं आपण पाहतोय. विद्यार्थ्यांनी थेट म्हटलंय की आम्ही अभ्यास करून पेपर देण्यासाठी इथे येतो आणि आम्हाला कळतं की अगोदरच हा पेपर फुटलेला आहे, तर याला नेमकं काय म्हणायचं. आमची सगळी मेहनत या दृष्टीने या सगळ्या घटनांमुळे वाया जाते. आणि आता आरोग्यमंत्र्यांवरती देखील विद्यार्थी रोष व्यक्त करताना दिसत आहेत. न्यूज 18 लोकमतने सगळ्यात पहिल्यांदा ही घडामोड जी ती समोर आणली आणि हा जो घडलेला प्रकार आहे त्यावरनं आता अनेक प्रश्न आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल उपस्थित होत आहेत. पेपर हा फुटलेला आहे. माझी मागणी आहे की सगळ्यात पहिला अर्चना पाटील मॅडम यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर राजेश टोपे साहेब यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि
जो काही आमच्यावर अन्याय झाला आहे याच्यानंतर हा जो गट ड चा पेपर आहे हा रद्द करण्यात यावा. त्यानंतर गट क चा पेपरसुद्धा फुटला होता काही काही पदाचा, तर तो सुद्धा रद्द करण्यात यावा. संपूर्ण आरोग्य भरती रद्द करण्यात यावी आणि पुन्हा MPSCद्वारे ही सगळी भरती घेण्यात यावी. 3:15 वाजता माझ्या मोबाईलवर एक PDF आले, सगळे फोटो आले ते, आणि तो पेपरचा वेळ होता 2 ते 4 आरोग्य विभागाचा, आणि तो 100% आम्ही माझ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर सगळीकडे शेअर केला. आणि 4 वाजता ज्यावेळी पेपर सुटला तर आम्ही तो टॅली केला तर 100% तो पेपर बरोबर होता. आणि मुलांनी मला या शर्तीवर दिले की बाबा पेपर जर माझं नाव आलं तर मला ते मारून टाकतील, म्हणून त्याचं नाव आम्ही लीक करू शकत नाहीत. पण तो पेपर 100% फुटलेला आहे. राजेश टोपे साहेब, काय चालले तुमच्या राज्यात? तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नका, तुम्ही फक्त आमदारकीचा राजीनामा द्या. मुलं इथं आत्महत्या करण्याच्या गोष्टी करायला लागलेत, गोरगरिबाची मुलं आहेत, तितक्या लांब लांब सेंटरला जातात आणि तुम्ही पेपर फोडता. नॅसा कंपनी ही नेमकी कुणाची कंपनी आहे? तुम्ही काय कंपनीची एवढी बाजू घेताय? पुढे बोलूयात. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवरती थेट आरोप केला. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याच्या वक्तव्यावर मी ठाम असल्याचा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला. तर मी ट्विट केलेल्या फोटोमधील व्यक्ती हा समीर वानखेडेंचा मेहुणा असल्याचं त्यांनी सांगितलं. तो सध्या युरोप आणि व्हेनिसमध्ये राहत असल्याचंही मलिक यांनी स्पष्ट केलं. दरम्यान वानखेडेंच्या घरात नाव बदलण्याचा खेळ सुरू असून दाऊदचा ज्ञानदेव झाला तसंच यास्मिनचं जस्मिन झाल्याचा आरोपही मलिक यांनी केला. एकूणच दाल में कुछ काला आहे असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर जोरदार टीका केली. मी आज माझ्या बोलण्यावर ठाम आहे की वानखेडे जन्मानी मुस्लिम आहे. त्यांचे कुटुंबियांचे सगळे लोक मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून या लोकांनी आयडेंटिटी लपवली. म्हणजे फेसबुक पेजवर, प्रोफाईलवर ज्यांची नावं दाऊद वानखेडे होती त्यांनी हळूहळू DK वानखेडे लिहायला सुरुवात केली. त्यानंतर तो जुना नाव जे जन्मानी त्यांचा होता ज्ञानदेव लिहायची सुरुवात झाली. मग आता इतका नाव पुढे येते. मुस्लिम असताना जर मुस्लिम हे लोकांच्या समोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल. मग नाव बदलण्याचा खेळ यांच्या घरात सुरू झाला. यास्मिनच्या जास्मिन करून टाकलं आणि दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव झाला. आणि हे घरातले सून किंवा जवाई हे सोबत राहिले ते अडचणीच्या होऊ शकते. मग यांच्याकडून सुटका घेतला पाहिजे ही भूमिका या कुटुंबियांनी स्वीकारली. वानखेडे कुटुंबियांनी सर्व कागदपत्र दाखवली असून आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं. वानखेडे कुटुंबीय मुस्लिम नाही. नवाब मलिकांकडून खोटे आरोप केले जात असल्याचंही आठवले म्हणाले. पुरावे असतील तर मलिकांनी कोर्टात जावा असा सल्लाही त्यांनी दिला. जावयांवरील आरोपांमुळे मलिकांकडून आरोप केले जात असून वानखेडे कुटुंबियांची बदनामी केल्याचा आरोप आठवलेंनी केला. मी अजून या पिक्चरमध्ये नाही, पिक्चर अजून बाकी असल्याचा अप्रत्यक्ष टोलाच त्यांनी मलिकांना लगावला आहे. क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी रामदास आठवलेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज भेट घेतली. समीर वानखेडेच्या विरोधामध्ये नवाब मलिक यांनी मोर्चा उघडलेला आहे. त्याचं कारण हे आहे की नवाब मलिक यांचा जो जावई आहे तो ड्रगच्या केसमध्ये 8 महिने जेलमध्ये होता. त्याचा राग धरून त्या ठिकाणी नवाब मलिक हे NCPच्या प्रवक्तेपदाचा वापर करून ते समीर वानखेडे यांच्यावर रोज खोटे नाटे आरोप करत आहेत. आज सकाळी आम्ही त्यांना सगळे खरे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत. त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास पटलेला आहे. म्हणूनच हा माणूस जो माझ्या शेजारी बसला तो एवढा ठामपणे विधानं करू शकतो आहे कारण की त्यांच्या हातात प्रूफ आहे. नवाबजी जे मीडियासमोर दाखवत आहेत त्याला सर्वस्व आणि त्याला सर्वश्रेष्ठ मानणारे जर जनता असेल किंवा जर मीडिया असेल तर त्यांना माझा हात जोडून असा नमस्कार आहे. प्लीज डोळे उघडा. तर विनायक राऊतांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली. आगामी निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा रक्ताने माखलेला आणि लाल भडक दिसेल. नाईक
मनसेकर आणि अंकुश राणेंची हत्या झाली. आता पुन्हा एकदा असंच वातावरण निर्माण करण्याची असुरी इच्छा राणे कुटुंबियांची असल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. नारायण राणेंची रक्तरंजित राजकारण करण्याची पद्धत पुन्हा एकदा चालू होते. त्यापासून जिल्हावासियांनी सावध राहावं. ह्या 7 वर्षामध्ये अत्यंत शांतताप्रिय असलेला हा जिल्हा तो पुन्हा लाल भडक रक्ताने माखला जावा अशी इच्छा नारायण राणेंची आहे. त्यापासून जनतेने सावध राहावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. नाहीतर एक केंद्रातला मंत्री डायरेक्ट अशा पद्धतीचं आव्हान करतो. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ते आलेलं आहे, रेकॉर्डिंग झालेलं आहे, वर्तमानपत्रांनी छापलेलं आहे. याचा अर्थच असा आहे की ज्या पद्धतीने आजपर्यंत श्रीधर नाईक ते मनसेकर अंकुश राणे यांचे खून झाले, हे राजकारणातून झालेले खून पुनश्च एकदा चालू करायची अशी आसुरी इच्छा नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांची आहे. दिवाळी खरेदीसाठी आज सगळीकडेच लगबग बघायला मिळते आणि त्यामुळे पुणेकरांनीही बाजारात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातल्या तुळशीबागेत आणि लक्ष्मी रोड परिसरामध्ये मोठी गर्दी उसळली. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. दिवाळी खरेदी म्हटलं की लक्ष्मी रोड हे पुणेकरांचं हक्काचं ठिकाण, कारण ही मध्यवर्ती बाजारपेठ आहे पुण्यातली पेठांमधली. पाहू शकतो आज शेवटचा रविवार आहे दिवाळी खरेदीसाठीचा, कारण येत्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीचे 3 दिवस आहेत. आपल्याला माहिती आहे त्यात नरक चतुर्थी असेल, पाडवा असेल, भाऊबीज असेल, लक्ष्मीपूजन. ह्यामुळं ह्या सगळ्या खरेदीसाठी सगळे पुणेकर आज इथे लक्ष्मी रोडवर जमा झालेत आणि ट्रॅफिक त्याच्यामुळं ऑब्व्हियसली जाम झालेलं आहे. या वाहनांच्या गर्दीवरूनच आपल्याला ते लक्षात येते. मग इथं मोस्टली खरेदी कपड्यांची, सोने चांदी सराफ, बाकी सगळ्या दिवाळीसाठी जे साहित्य लागते त्यासाठी ही सगळी झुंबड उडालेली आहे. शेवटचा रविवार आहे. कोरोना कमी झाला आहे पुण्यातलं, चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळंच लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेत. 2 डोस बहुतांश लोकांचे झाल्यामुळं खरेदीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. आपण असंच एका दुकानात आलोत आणि ही गर्दी किती आहे याच्यातनं सहज लक्षात येतं आहे. कशी आहे गर्दी, ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? ठीक आहे. मार्केटचा उत्साह एकदम दांडगा आहे. अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नाही. सोशल डिस्टन्स म्हणा तर खरंच पाळलं जातं आहे का नाही शंका आहे. पण ठीक आहे, शेवटी दिवाळी आहे. प्रत्येकांचा उत्साह. काय घेतलं? आत्ताच आली. काय घ्यायचं तुला? घागरा घ्यायचा. केला का नाही सिलेक्ट अजून? होते उत्साह. काय घेतलं? अजून काहीच नाही घेतलेलं. काय घ्यायचं? असंच वेस्टर्न मधला कोणता तरी भारी ड्रेस. भारी ड्रेस. अरे वा, पप्पांचा खिस्सा हलका करणार तू काय घेणार? मी ना अजून काय नाही घेतलेलं. काहीच नाही घेतलं. मला घागरा घ्यायचा. घागरा घ्यायचा. हे पहा, उत्साह सगळ्यांचा, लहान विशेषतः चिमुड्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे. घागरा घ्यायचं. पुन्हा अशी अवस्था आहे, प्रचंड गर्दी आहे. शेवटचा रविवार आहे म्हणून स्वाभाविक आहे. आशा करूयात या गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही, कारण गेली 2 वर्ष पुणेकरण ह्या कोरोनामधून अक्षरशः होरपळून निघालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बघूया बातमी आहे क्रिकेटबद्दलची. टीम इंडियाने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. न्यूझीलंड समोर अवघ्या 111 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. 20 षटकांमध्ये भारताच्या 7 बाद 110 धावा झालेल्या आहेत आणि भारतीय खेळाडूंच्या गोलंदाजीवरच आता भिजतंय. बघूयात की आता 111 धावांचं आव्हान न्यूझीलंड सहज पार करतंय की हे आव्हान थांबवण्यासाठी आपले भारतीय गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. टीम इंडियाची पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी आपण पाहतोय. आजच्या मॅचच्या माध्यमातून आपल्याला सेमीफायनलमध्ये पोहोचणं म्हणजे आजची मॅच जिंकणं हे आवश्यक होतं, कारण जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आजची मॅच जिंकणं हे फार आवश्यक आहे. पण परत एकदा आपण पाहतोय की बॅटिंग लाईन जी होती ती सुरुवातीला झटपट कोसळली. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये जे आपण चित्र बघितलं होतं तेच चित्र आज पाहायला मिळालं. बॅटिंग लाईन झटपट कोसळल्यामुळे टीम इंडियाचे बॅट्समन फक्त 110 धावा करू शकले आहेत. म्हणजे 7 जण आऊट झाले आणि 110 धावा होऊ शकलेल्या आहेत. त्यामुळे आता 111 धावांचं आव्हान समोरची टीम सहज पार करते की या टीमला थांबवण्यासाठी आपले गोलंदाज
कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत, काय परफॉर्मन्स दाखवतात यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. पुढे पाहूया तर राज्यात 1 नोव्हेंबर पासून पावसाची शक्यता जी ती व्यक्त करण्यात आली. पुढची 4 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार का, कारण तसा इशारा देण्यात येतोय आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यात 1 नोव्हेंबर पासून पावसाची शक्यता आहे. पुढचे 4 दिवस पावसाची शक्यता जी ती वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवलेला आहे. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. या पावसाच्या बातमीनंतर पुढे पाहूयात. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या निर्गुंतवणुकीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समर्थन केलं. व्यापार करणं हे सरकारचं काम नसल्याचं गडकरी यांनी यावेळी म्हटलं. देशाने आयातीपेक्षा निर्यात वाढवणं गरजेचं असल्याचं मत गडकरी यांनी नागपूरमधल्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं. मैं भारत सरकार में मैं और फाइनेंस मिनिस्टर डिसइन्वेस्टमेंट करने वाले समिति का मैं अध्यक्ष हूं और प्रधानमंत्री जी का आदेश है कि बड़े प्रमाण पर डिसइन्वेस्टमेंट करो, क्योंकि हमारे यहाँ अक्सर हम एक बात कहते हैं कि जिसका राजा व्यापारी उसकी जनता भिखारी। तो सरकार का काम नहीं है धंधा करने का, ये सोच है। पुढे पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील रोम शहरात पार पडलेल्या G20 समिटमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींसोबत जगातील बलाढ्य महासत्तांचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोममधील ऐतिहासिक ट्रेवी फाउंटनला भेट दिली. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या या फाउंटनवर G20 राष्ट्रांचे प्रमुख दाखल झाले होते. पुढली बातमी अशी आहे की आज राष्ट्रीय एकता दिन, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. गुजरातमधील केवडिया इथं परेड सादर करण्यात आली. विविध कवायतीही इथे सादर करण्यात आल्या. जागे हैं अब सारे लोग एक वतन गूंजे हैं नारों से अब ये जमीन और ये गगन कल तक में तन्हा पर अब है साथ मेरे लाखों दिलों की धड़कन देख वतन कोटि कोटि मनुष्यों का पोषण करने वाली मां अबला कैसे हो सकती है? अपने बच्चों की ताकत वही, विश्वास वही, आधारभूत वही, आत्म बिंदु भी वही। उसी मां को नमन है। वंदे मातरम। यानंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.